पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यातलं राजकारण अचानक तापलंय आणि त्यातही भाजपनं केलेल्या एका निर्णयामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढल्या असल्याची चर्चा सुरू झाली. निवडणूक आयोगानं कार्यक्रम जाहीर केल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी भाजपनं 144 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पण या यादीतला सर्वात मोठा धक्का ममता दीदींना देणारा निर्णय म्हणजे सुवेंदू अधिकारी यांना 2 महत्त्वाच्या मतदारसंघातनं उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही मतदारसंघ ममता बॅनर्जी यांच्या राजकीय कारकिर्दीशी थेट जोडलेले आहेत. अधिकारी यांना भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन्ही जागांवरनं मैदानात उतरवण्यात आलंय. भवानीपूर हा मतदारसंघ सध्या ममता बॅनर्जी यांचा आहे. दुसरीकडे नंदीग्राम हा सुवेंदू अधिकारी यांचा मजबूत गड मानला जातो. 2021च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी स्वतः नंदीग्राममधनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्या निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांच्याकडनं त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला होता. या पराभवानंतर भवानीपूरचे आमदार सोवनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा देत ममतांसाठी जागा रिकामी केली होती आणि पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या होत्या. पण आता भाजपनं पुन्हा एकदा रणनीती आखत अधिकारी यांना नंदीग्राम सोबत भवानीपूरमधूनही उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे ममतांसमोर मोठं राजकीय आव्हान उभं राहिलंय. राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपचा हा मास्टर स्ट्रोक ठरू शकतो, कारण तृणमूल काँग्रेसचा संपूर्ण प्रचार मोठ्या प्रमाणात ममता बॅनर्जी यांच्या भोवतीच फिरतो. जर ममतांना स्वतःच्या मतदारसंघावर जास्त लक्ष द्यावं लागलं तर राज्यभर प्रचारासाठी त्यांचा वेळ कमी पडू शकतो आणि याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचं बोललं जातंय. म्हणजेच भाजपनं एकाच खेळीत ममता बॅनर्जी यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. आता या निवडणुकीत ही रणनीती कितपत यशस्वी ठरते आणि ममता बॅनर्जी यांचा त्याला काय प्रतिकार असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.